महाराष्ट्र राज्यात आगामी काळातही नंबर 1 वर टिकून राहण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट महत्त्वाची भूमिका बजावेल असा विश्वास वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि कोल्हापूर जिल्ह्याचे नेते हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला। पन्हाळगडावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंगल कलश यात्रेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन आदर्श राज्यकारभार कसा करावा याचा आदर्श घालून दिलाय। रायगडानंतर महाराजांनी सर्वाधिक दिवस पन्हाळगडावर वास्तव्य केले, त्यामुळे या पवित्र भूमीतून मंगल कलश यात्रेचा शुभारंभ करण्यात येत आहे असं मुश्रीफ म्हणाले। या यात्रेचा प्रारंभ कोल्हापूर जिल्ह्यातून झाल्याबद्दल त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांचे आभार मानले। 1 मे 1960 रोजी स्थापन झालेल्या संयुक्त महाराष्ट्राला आज 65 वर्ष पूर्ण होत असून राज्याच्या उभारणीत योगदान दिलेल्या सर्व थोर विभूतींना अभिवादन करण्यासाठीच या यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे असं त्यांनी स्पष्ट केलं। कार्यक्रमाच्या दिवशी पन्हाळगडावर सकाळपासूनच ढगाळ वातावरण होतं। पावसाचा अंदाज असतानाही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शिवमंदिर येथे मोठ्या संख्येने उपस्थिती लावली। मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रथम शिवमंदिरात दर्शन घेतल्यानंतर कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात झाली। यावेळी पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आला आणि पाकिस्तान विरोधी घोषणा देण्यात आल्या। त्यानंतर पन्हाळगडाच्या मातीसह पंचगंगा, चित्री आदी नद्यांचं पाणी कलशामध्ये एकत्र करून यात्रेची विधिवत सुरुवात करण्यात आली। यानंतर वीर बाजीप्रभू देशपांडे आणि नरवीर शिवा काशीद यांच्या स्मृतींना अभिवादन करून यात्रा कोल्हापूरच्या दिशेने मार्गस्थ झाली। कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस लतीफ तांबोळी, माजी आमदार राजेश पाटील, गोकुळचे संचालक नावीद मुश्रीफ, जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील, केडीसीसी बँकेचे संचालक रणवीर सिंह गायकवाड, भैया माने, आदिल फरास यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। तारा न्यूजसाठी प्रतिनिधी शहाबाज मुजावर, पन्हाळा। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।